याचा पत्ता नव्हता. तो पत्ता आपल्या आईवडिलांनी, आपल्या शेजाऱ्यांनी, आपल्या पूर्वजांनी आम्हाला दिला आणि तिथून आपण ती लोकरूढी मान्य करतो. लक्षात, लौकिकाचरण म्हणजे समाजामध्ये ज्या काही रूढी परंपरा आहे, आपापल्या धर्मानुसार, जातीनुसार, पंथानुसार, संप्रदायानुसार, कुळगोत्रानुसार ज्या ज्या काही रूढी आहे, अलग अलग आहेत, त्या रूढी परंपरागत जगण्याचे जे आचरण आहे त्याचं नाव आहे लौकिकाचरण. लक्षात घ्या. आपल्या भक्त उद्धवांनी भगवान श्रीकृष्णाला प्रश्न केला, भगवंता, आम्ही लहानपणापासून जीवन जगत असताना आमच्या शेजाऱ्याकडे पाहत आहो, आमच्या घरच्या लोकांकडे पाहत आहो, सगळे लोक समाज जे म्हणते, आमचे पूर्वज जे म्हणतात, आमच्या धर्माचे, जातीचे जे संस्थापक लोक म्हणतात त्यानुसार आम्ही जीवन जगतच आहोत, परंतु त्यांच्या बाहेर जीवन न जगता आमच्या जीवनामध्ये दुःख का येतात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, बाबा तुला बरोबर आहे, तुझं बरोबर आहे, आपल्याला वाटते तसं, कुणालाही असं वाटत नाही जीवन जगण्यामध्ये माझ्या काही चुका आहे, बोलण्यामध्ये माझ्या काही चुका आहे, साधना करण्यामध्ये, उपासना करण्यामध्ये, भक्ती करण्यामध्ये माझ्या काही चुका आहे, असं कुणालाच वाटत नाही. परंतु श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, जगाची जी राहाटी ती जैसी दिली अंधा हाती, चिखलाची पाऊटी केवी पडे. जगामध्ये जी राहाटी आहे, लोकरूढी आहे, जग परंपरा आहे, ती परंपरा आंधळी आहे, डोळस नाही. आपल्याला वाटते बरोबर म्हणून. आता तुम्हीच विचार करा, पाऊस समजा पडला नाही, 15 दिवस समजा दुष्काळ झाला, पाणी अजिबात नसेल, उष्णता खूप तापत आहे, आपली परंपरा आहे काय केली, कोणती परंपरा आहे, पाणी यासाठी काय करतो आपण, आराधना करतो, बकरे कापतो, कोंबडे कापतो, पानगे करतो. थोडंसं आपल्या अंतर्मनाला विचारा, बरं यानं काही पाणी येईल का, आपण शिकलेले लोक आहो ना, पाऊस कसा पडतो याचं ज्ञान असून सुद्धा आपण शिकलेले लोक त्यामागे जातो, ही आंधळी राहणी नाही का. लक्षात घ्या, पाऊस पडण्याची प्रक्रिया आपण शिकलो नाहीत का, परंतु हे जे आपल्या पूर्वजांनी काही लोक काही साधक बाधक विचार मला शिकवले लोकरूढीमध्ये, असा याचा अर्थ नाही की लोकरूढी वाईट आहे. साधक बाधक, औषधी में भेद है, औषधी में भेद है, साधक बाधक ज्ञान, ग्रहण करत एक सुख आहे, ग्रहण करत दुःख पान. एक औषधी आपण ग्रहण केली, एकाला सांगतो बापूरे दही पिऊ नको, त्याच पेशंटला सांगतो बापूरे सकाळी थोडंसं दही पीत जा. हे जे वाक्य आहे, हे वाक्य प्रसंगानुसार लावलेले आम्ही, आम्हाला प्रसंग समजला नाही, कोणत्या आजारामध्ये, कोणत्या जगण्यामध्ये, कोणत्या ऋतूमध्ये काय खावं, काय खाऊ नये, काय करावं, काय करू नये, असं शारीरिक आणि मानसिक ज्ञान जर आपणाला झालं मित्र हो, साधक बाधक जर विचार केला, लोकरूढी वाईट नाही. परंतु विचार न करता असणार आपण जग परंपरेच्या मागं सगळ्यांनी गेलो, विचार न करता, जैशी अंधा हाती दिली काठी, चिखलाची पावटी केव्हा पडे. म्हणून अशा प्रकारचा विचार आमच्या समाजामध्ये जर असेल मित्र हो, काही फायदा होणार नाही. एक आहे लौकिकाचरण. या लौकिकाचरणामध्ये प्रत्येक सज्जनांनी साधक बाधक विचार जर करून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम केलं तर तुम्हाला सुखाचा प्रारंभ होईल. आपल्या डोक्यातून हे काढून टाकलं पाहिजे की आम्हाला सुख देणारा, बुद्धी देणारा, आम्हाला ज्ञान देणारा, आम्हाला बुद्धी देणारा कोणीतरी बाहेर आहे, हे आपण आपल्या डोक्यातून काढलं पाहिजे. राष्ट्रसंत लिहितात, तुका म्हणे नका भूलू, तुका तुकड्या दास म्हणे भूलू नका वरी, 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 तुकड्या दास म्हणे भूलू नका वरी. आपुले अंतरी पाहावा देव,
दास म्हणे भूलू नका वरी आपुले अंतरी पहावा देव. राष्ट्रसंत संकेत देत आहे तुम्हाला देव पाहिजे, पुण्य पाहिजे, सुख शांती समाधान पाहिजे, तर हे कुठेही बाहेर नाही. आपल्या साधना सगळ्या बाह्य साधना आहे. आम्हाला आमच्या पूर्वजांनी बाधक विचार करून आपल्यासमोर कोणत्याही साधना ठेवल्या. लक्षात घ्या, ज्या साधनेनी आमचं जलप्रदूषण होत आहे, अन्न प्रदूषण होत आहे, वायू प्रदूषण होत आहे, अशाही साधना आपल्या समाजामध्ये आहे. म्हणून नित्य करी आचरण तोची मानी जेल धन्य. सदा आहे ऐशी रीत सर्व शहाण्या लोकात. जे जे आपल्या समाजामध्ये विचारवान लोक होऊन गेले आजही आहेत, त्या त्या लोकांमध्ये जीवन जगण्याची रीत अशीच आहे की जी नित्य करी आचरण. आचरण करताना लौकिक आचरण जे पहिलं आचरण आहे ते वाईट नाही, परंतु तिथं जर तुम्ही साधक आणि बाधक जर विचार करत नसाल, मित्र हो जगराटी रूढी परंपरा ह्या बंधनास कारणीभूत आहेत. प्रत्येक माणसांनी आपल्याला सुख शांती समाधान पाहिजे असेल, आपली दृष्टी कशी आहे, आपण देवाकडे पाहतो, स्वर्गाकडे पाहतो, सरकारकडे पाहतो, शेजाऱ्याकडे पाहतो, पैशाकडे पाहतो, ही दृष्टी चुकली ना. दृष्टी विश्वाची चुकली. लक्षात घ्या, आपली दृष्टी चुकली. कारण संतांचं साहित्यच असं आहे की बहिर्मन जे आहे ते बहिर्मानांनी केलेल्या बाह्य साधना माणसाच्या जीवनात भूल भ्रांती तयार करत असतात. म्हणून संतांनी अंतर्मुख व्हायला सांगितलं. अंतर्मुख साधना करावी परमार्था आणि त्यागावी सर्वता बहिर्मुख. अंतर्मुख झालं पाहिजे की आपणाला जे सुख पाहिजे, धन समृद्धी पाहिजे, मुलं बाळ निरोगी असायला पाहिजे, आमचा गाव आपला समाज सुधारण्याची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे, असं जर वाटत असेल, तुकड्या दास म्हणे भूलू नका वरी आपुल्या अंतरी पहावा देव. सुख पुण्य देव मोक्ष उन्नती ही आपल्या अंतःकरणात आहे, बाहेर नाही. हाची अनुभव प्रमाण यज्ञा अंगीच देवपण. हेची संत ग्रंथांचे सत्य कथन जाणावे श्रोती. अनुभव सांगतो तुम्हा प्रती जे करू म्हणाल ते साधाल निश्चिती. करा रे आत्मोन्नती तुकड्या म्हणे. उन्नती करावी लागते, कोणी देणार नाही, परंतु आम्ही भजन पूजन करणारे लोक, ग्रंथाचा अभ्यास करणारे लोक, उपदेशाला बसणारे लोक सुद्धा नसल्या बाष्कळपणा आमच्या जीवनामध्ये आणत आहोत. लक्षात घ्या, बाहेर कुठेतरी आम्ही बाहेरची साधना आपण करतो, संतांचं आपण काही ऐकत नाही. म्हणून नित्य करी आचरण तोची मानी जेल धन्य. सदा आहे ऐशी रीत सर्व शहाण्या लोकात. विचारवंत जे लोक आहेत आमच्या राष्ट्रसंतासारखे, गाडगे महाराजासारखे, त्यांनी आवर्जून सांगितलं की आपलं जीवन जे आहे ते जीवन स्वतःला घडवावं लागते. आपल्या जीवनातलं दुःख निवारण करून देणारी वस्तू या जगामध्ये कुठेच नाही. देव नाही, दानव नाही, सरकार नाही, अदृश्य शक्ती नाही, दृश्य शक्ती नाही. तुमचं जीवन तुम्हाला घडावं लागतं. म्हणून प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की आपलं जे वर्तन आहे प्रत्येक क्षणाचं, ज्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये आहे त्या त्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक क्षणांच्या वर्तनामध्ये बौद्धिकता असली पाहिजे, बेबुद्धिशाही नको. संसार से तंग हो रही, संसार से तंग हो रही, जनता बड़ी दुखी भई, जनता बड़ी दुखी भई. संसार से तंग हो रही, संसार से तंग हो रही, संसार से तंग हो रही. घर घर मची बेबुद्ध शाही, घर घर मची बेबुद्ध शाही. घर घर मचे बेबुद्ध शाही, शांति तो दिखती नहीं, शांति तो दिखती
घर मची बेबुद्धशाही, घर घर मची बेबुद्धशाही, घर घर मची बेबुद्धशाही, शांति तो दिखती नहीं, शांति तो दिखती नहीं, शांति तो दिखती नहीं, संसार से तंग हो रही, संसार से तंग हो रही, संसार से तंग हो रही, संसार से तंग हो रही जनता बड़ी दुखी भई, घर घर मची बेबुद्धशाही, शांती तो दिखती नाही. तुम्ही त्या समाजामध्ये आहे, मी त्याच समाजामध्ये आहो. तुम्ही त्याच वातावरणात आहे, मी त्याच वातावरणात आहो. मी माझ्या तोंडात एखादा शब्द निघाला का वातावरण बरोबर नाही, नाही हे वर्ष बरोबर निघालं शब्द, अरे हे काही आपण अज्ञानसारखं बोलतो, हा रस्ता बरोबर नाही, हे ज्याला काही करणे ज्याशी करणे नको काही नाही, त्यांनीच द्यावी देवाची ग्वाही, आणि सर्व पापेही लपवावी वर्णधर्माच्या नावाने. ज्याला काही करायचंच नाही, पुरुषार्थ करायचा नाही, जीवन जगायचं नाही, दुःखातून निवृत्त व्हायचं नाही, कोणताही प्रयत्न करायचा नाही, उघडा आहे प्रयत्नांची थोरी, प्रयत्नापुढे प्रारब्ध ताण मारी, हे सर्व अपुरे दूरदृष्टीने पाहता. दूरदृष्टीने आपण विचार केला तर प्रारब्ध हे लंगडा आहे. प्रारब्धाच्या जोरावर जगू नका, प्रयत्न करा. तुम्हाला तर मना माहीत प्रयत्नांती, हां, जी आपल्या समाजामध्ये जीवन जगत असताना ज्या सांसारिक लोकांना तंग झाल्यासारखं वाटतं. यावर्षी दुष्काळ पडला, जी शेतीनं साथ दिली नाही, सरकार बरोबर नाही, वातावरण बरोबर नाही, देव कोपला, बाचकळपणाच्या गोष्टी आहे मित्र हो. जे वातावरण तुम्हाला प्राप्त आहे, जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये मार्ग काढणं शिका. परिस्थिती तुम्हाला विचारून येत नाही, पुढचा क्षण आपल्या हातात नाही, पण आलेला क्षण कसा पार पडायचा हे आपल्या हातात आहे. तिथं देव देव बरवू नका. देवानी तो संदेश दिला नाही, देवानी सरळ सांगितलं, बाबा रे, प्राप्त परिस्थितीनुसार आपल्या जीवनाचे क्षण वेचले की भाग्योदय होत असतो. एक एक वचन लक्षात घेतले पाहिजे. म्हणून प्रत्येक सज्जनांनी राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण त्यांचे संख्येचे जीवन जगण्याचे आहे. मग घेतला, मित्रा हे विसरू नको होता, सर्व तुची करता हरता, आणि देव दानव याची वार्ता तूच केली. कर्म करावयाची स्वतंत्रता, जीवा हाती महान सत्ता, आपल्या दैवाचा विधाता आपणची आहे. ऐसे धरुणी राहा जीवी, शुद्ध कर्मे करीत जावी, तरीच पुढे पावेल बरवी. हे जे संतांचे वचन आहे ते लक्षात आपण घेतले तर आपण लौकिक आचरणामधून सुद्धा आपला विकास करू शकतो. जगरूढी जगपरंपरा सगळी वाईट नाही. साधक आणि बाधक आहे. बाधकाचा त्याग करा आणि साधकाचा स्वीकार करा. काही आमच्या जगामध्ये ज्या आमच्या वाळवळीने ज्या रूढी परंपरा तयार केल्यात, जे वडील लोक आहेत त्यांच्या पुढे विनम्र झालं पाहिजे. सज्जनांच्या संगतीमध्ये जीवन काढलं पाहिजे. प्राप्त परिस्थिती प्रतिकूल जरी असेल तर प्रतिकूल परिस्थितीचं स्वागत आहे. मी आमच्या मंडळी नेहमी सांगतो, समाजाने आपल्याला गद ठरवलं पाहिजे. लक्षात घ्या, तुम्हाला ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं.
समाजाने आपल्याला मान देऊ नये, समाजाने आपल्याला विचारू नयेत, आपण समाजाचा कारभारी होऊ नयेत. इथं सुख आहे. आपल्याला काय पडते, घरी नाही दाना पाटील म्हणा आहे ना आपलं मित्र. हो, हे वचन साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारले नाही. म्हणून लौकिक आचरण म्हणजे लौकिकता वाढण्यासाठी जगरूढी परंपरा आहे, त्याच्यामध्ये साधक बाधक विचारात तुम्हाला करावं लागेल. दुसरं आहे वैदिक आचरण. वैदिक आचरणाचा अर्थ काय, वेदशास्त्र धर्म पुराण शास्त्र पुराण, या शास्त्र पुराणामध्ये वेदामध्ये जे काही लिहून आहे त्या लिहून असणाऱ्या शब्दामध्ये सिद्धांतामध्ये लिखाणामध्ये काही छानबीन न करता त्या शास्त्रानुसार आपल्या जीवनाची राहटी ठरवणे, त्यानुसार आचरण करणे, त्याला म्हणतात वैदिक आचरण. मी माझा अनुभव देतो. माझं गाव भोंसादे गाव, तिथं मी लहानपणी शाळा शिकत असताना आमच्या वडिलांनी 2 घरं बांधली गवताचेच. त्या घराला आम्ही एक सुपारी बांधली नाही, नारळे फोडलं नाही, गुलाल बुक्कायला लावला नाही, लक्षात घ्या. आणि आता पापळाला मी 3 घरं बांधले. तिथे विचारून पहा, इथं मी मारेगावला एक बांधलं, काही नाही, भांडे आणले, जेवायला लागलो. माझ्या जीवनात शांती नाही का? हे जे वास्तुशास्त्र आहे तुमच्या समाजामध्ये, अनेक शास्त्र आहेत, ते शास्त्र पोट भरणाऱ्या लोकांनी चुकीचे लिहिलेले आहेत, तुम्हाला चुकीची दिशा दिली आहे आणि तन्मनधनाची हानी होईल अशा प्रकारच्या परंपरा आपल्या समाजामध्ये आहेत. घरामध्ये सुखशांती प्राप्त होण्यासाठी जो मनुष्य घरी राहतो त्याच्या वैचारिक धारणेवर अवलंबून आहे. कोणताही ग्रह कोपत नाही, ग्रह जड राहते ना राजो. शिकलो ना आपण, शनी नावाचा ग्रह, बुध नावाचा ग्रह कसा लागते काय, शनी लागला, बुध लागला, अरे काही लिहून ठेवलं ते आपली पोळी पिकवत आहे. ग्रहाची शांती मी करून देतो म्हणते ते. आमच्या पापडला मी मशीन कामही करतो होतो आणि डॉक्टरकी करतो होतो. दुपारी सगळ्या लोकांना जाऊ दिलं आणि 2 जर आले भामटे त्या गावात, तुम्हाला माहीत आहे. काही घरच्या त्या पुढं 2-2 कुळं तुरी नेल्या दुपारी, खाऊन तुझा शनी मी शांत करून देतो म्हणून. 2 पोते त्यांनी तुरी नेल्या बाबाजी लुटून. कसा ग्रह शांत होईल राजो? ग्रह म्हणजे आहे तरी काय? अशा ज्या वैदिक परंपरा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साधक बाधक विचार करावा. याचा अर्थ असा नाही वेदशास्त्र खोटे आहे. पिंडाचे पोषके नागविले जाना, नागविले जाना. 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 लठीचे पुराण केले वेद, लठीचे पुराण केले वेद. लठीचे पुराण केले वेद, लठीचे पुराण केले वेद, केले वेद, केले वेद, केले वेद. पिंडाचे पोषके नागविले जाना, नागविले जाना. पिंडाचे पोषके नागविले जाना, नागविले जाना. पिंडाचे पोषके नागविले जन, लटके पुराण केले विदे. काल परवा आम्ही बोर मारली. बोर घराचं बांधकाम होतं, आमचा चंद्रशेखर बसूनच येतो. बाबाजी म्हणे बोर मारायची आहे, पूजा करा. आता मी समजूनच आहो, आखडीला आमच्या घरी खीळ मारायला येते. अरे आपल्याजवळ शानपण आहे ना, त्यांचं बिचार पोट आहे त्या भरोशावर. आम्ही काय करतो, खीळ मारू नको बापू, त्याला 10-20 रुपये देऊन देतो.
ते म्हणे पूजा करा बाबाजी. कशाची? बोर मारायची. तर जळाची पूजा करून मी काय करू? त्यांना समजेल ती काय पूजा केली म्हणून. या मातेत तुम्ही गुलाल बुक्का टाकता, मार पहार वागता, टोपी घालता, तुमची शिष्टाचार तर मोठेच आहे आणि त्याची पूजा करता. त्याला माहीत होते तुम्ही पूजा केली म्हणून. मला माहीत आहे पूजा करा म्हणून का सांगते. त्यांना पैसे पाहिजे, पोट आहे त्याच्यावर. आम्ही 100 रुपये त्याला देऊन दिले, पूजा नाही केली. पाणी भरपूर लागलं, किती तास लावा. अशा कितीतरी अनुभव आहे माझं, लक्षात घ्या. मी या वैदिका चरणांच्या भानगडीत पडलो नाही आजपर्यंत. माझं जीवन सुखी, शांती, समाधान आहे. म्हणण्याचा अर्थ असा आहे, तुमच्या जीवनामध्ये सुख, पुण्य, देव, समाधान प्राप्त करणारी वस्तू या जगामध्ये कुठेही बाहेर नाही. हा सिद्धांत विसरूच नका, लक्षात घ्या. फक्त कर्तृत्वाचे अंगे, कर्तृत्वच नाही, कर्तृत्वाची जिव्हाळाच नाही. कर्तृत्वाचं अंगे नाही हाताले, हितही चिंतिले तरी काय. राष्ट्रसंत लिहितात, कर्तृत्वाचे अंगे नाही हाताले. मनुष्य कर्तृत्वच बरोबर करत नाही. तुकड्या दास म्हणे नर नारायण, कर्तृत्व करून होई बापा. नारायण कुठं बाहेर आहे? कर्तृत्व करून नारायण होतो आपण. कर्तृत्व करावं लागते, लक्षात घ्या. पण आपण कर्तृत्व मागं ठेवतो, भूत भविष्य पाहतो, वैद्यामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये लिहिलेल्या गोष्टी वाचतो. कुणी सांगतात, हे आता अनेक पुराणं सांगणार लोक आहेत, आपणाला सांगतात त्यांचा महिमा. त्यांचा महिमा सांगण्याचा उद्देशच असा आहे, फक्त त्यांना पैसे घेऊन जायचं या गावातून, खोट्या नाटकातून. राष्ट्रसंतांची ओवी आहे, खरे खोटे ज्ञान काही, अंधरुड्या शिकविती पाही, गट पडले भिन्न भाविकांचेही, एक न मिळती एकाशी. हे गट तट तयार करणारे हे लोक आहेत, मतांतर तयार करणारे लोक आहे. जसा गारुडी पुंगी वाजवतो, सापाची फणी काढते, पुंगीच्या तारावर तो साप नाचतो, त्या साप नाचण्याकडे पुंगीकडे आपलं लक्ष वेधतो. त्याचा एकमेव उद्देश काय? पैसे घेऊन आपलं पोट भरणे. मित्र हो, अशा प्रकारे तुम्ही त्यांना बळी जाऊ नका. नित्य करा आचरण, तोची मानी जेल धन्य, सदा आहे ऐशी रीत सर्व शहाण्या लोकात. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जे काही शहाणी, विवेकी, विचारी लोक होऊन गेले, संत, साधू, थोर नेते, महात्मा गांधीसारखे, आंबेडकरसारखे, शिवाजी महाराजांसारखे, जिजाऊसारखे, सावित्रीमासारखे जे काही थोर विचारवंत होऊन गेले, ते विचारवंत याला काही बळी पडले नाही. आपणही तुलधडा शिकलो पाहिजे. परंतु ऐसे जाणती जाणते बोलण्याच्या वर्तनाते. हे कोण जाणतात? जाणते लोक जाणतात. आपण नेमतेपणाच घेऊन राहिलो तर मित्र आपल्या जीवाचा कधी उद्धार होणार नाही. हे लोक उद्धार होऊ देणार नाहीत. कारण अनेक लोकांचं जीवनाची जी पद्धत आहे ती कशी आहे? दुसऱ्याला शोषण करून. दुजियाचा जीव गेला तरी चाले, 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 दुजियाचा जीव गेला तरी चाले. सुखी केले पाहिजे देवे, आम्हा सुखी केले.
गेला तरी चाले, आम्हा सुखी केले पाहिजे देवे, अशी ही जगाची रीतच आहे. ऐशी आहे रीत सर्व शहाण्या लोकात. आपणाला असं वाटते की दुसऱ्याला मारल्याशिवाय, दुसऱ्याचं शोषण केल्याशिवाय, दुसऱ्याला फसवल्याशिवाय, पापकर्म केल्याशिवाय जीवनामध्ये सुखच प्राप्त होत नाही. हा वेडा भ्रम आपल्या डोक्यामध्ये आहे, लक्षात घ्या. कारण मी माझं उदाहरण देतो. मी 19 धंदा केला डॉक्टरचा, मशीन काम केलं. आता मी मिळालेल्या पैशावर थोडं व्याज येते, त्या व्याजावर मी जगत आहो. परंतु माझ्या जगण्यामध्ये जे सुख समाधान आहे ते दुसऱ्याला शोषण करून नाही प्राप्त झालं. शोषण करून धना आपल्या, काल परवाच मी सांगितलं यवतमाळला, शोषण करून फसवून जो पैसा तुमच्या खिशामध्ये येतो, तो पैसा 14 प्रकारचं दुखणं घेऊन येते. राजो, भागवतामध्ये श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितलं. म्हणून नीती शिका. नीतिमूल्याची जतन करायला आम्हाला या साधू संतांनी सांगितलं. आणि वैदिकाचरणामध्ये सुद्धा विचार करून शोध घ्या. तिसरा आहे धर्माचरण. धर्माचरण कशाला म्हणावं? आपण ज्या धर्माचे आहो त्या धर्माचे नियम पाळून आचरण करणं हिंदू धर्म आहे. हिंदू धर्म नियम कसा आहे? मंदिरात जावं, आरती म्हणावी, देवाची पूजा करावी. तुमच्या हिंदू देवाच्या, हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये मुस्लिम बांधव येते का कधी? काहून नाही येत? कारण का? त्यांचा धर्मचरण वेगळा आहे. ते धार्मिकच आहे, तुम्ही धार्मिकच आहात. पण तुम्हाला मंदिरात जावं लागते धार्मिकपणा सिद्ध करण्यासाठी. त्यांना कुठे जावं लागते? मस्जिदीमध्ये जावं लागते. बौद्धांना कुठे जावं लागते? विहारामध्ये जाते, नाही का? शिखांना कुठे जावं लागते? गुरुद्वारा आहे ना. त्यांनी ती मान्यता तयार केलेली आहे. परंतु मित्र हो, तुझी याचा जीव गेला तरी चाले, आम्हा सुखी केले पाहिजे देवे. तुम्हाला उदाहरण माहीत आहे, वेळ नाही उदाहरण द्यासाठी. पण त्या 2 मुलीचं उदाहरण माहीत आहे. तुम्हाला मागे सांगितलं होतं मी. एक वडील होता, त्याला 2 मुलगी होती. एक कास्तकाराला दिली आणि दुसरा कुणबीच होय, पण तो काय करता? विटाचा भट्टा लावत होता. हा होता गुरुदेव शमनाचा प्रचारक, भगवी टोपी घालून. हा गेला म्हणे मुलीची भेट घेऊन यावं मे महिन्यामध्ये. तुम्हाला माहीत आहे, एका मुलीच्या घरी 2 दिवस राहिला, तिसऱ्या दिवशी गावाला निघाला. तो पोरगी काय म्हणते, बाबा तुम्ही गुरुदेवाचे भक्त आहात, तुम्ही बोलले तसं होते. देवाला एक माझा निरोप न्या. कोणता? म्हणे भट्टा लावला आत्ता, नाल्याला पाणी नाही आलं पाहिजे, सध्या पाऊस नको येऊ देऊ. यानं विचार केलं, पाऊस यावं न यावं माझ्या हातात काय आहे? तिला वाटलं गुरुदेवाचे भक्त आहे, ते यांना सांगितलं, देव ऐकल बा. 2 दिवस तिथं राहिला. तिथून चालला गेला दुसऱ्या पोरीच्या घरी. तिथं 2 दिवस राहिला, निघाला. तर ती पोरगी म्हणते, बाबा तुम्ही गुरुदेवाचे भक्त आहे, माझा एक निरोप सांगा देवाला. कोणता? आजी नागरून वखरून सगळी जमीन बरोबर आहे, पटकन पाणी येऊ द्या. एक म्हणते 15 दिवस येऊ नको, आणि एक म्हणते पटकन पाणी येऊ दे. म्हणजे तुझी याचा जीव गेला तरी चाले, आम्हा सुखी केले पाहिजे देव. अशा ज्या काही लेखणी आहे, लिखाण आहे, असं काही साधू संतांचं कथन आहे की ज्या कथनांनी आपले गावाच्या गावं मागं राहा. विनाकरा अपार धनाची दुर्धानी, अनिष्ट प्रतीची पेरणी, फुटीर वृत्ती वाढी लजनी, ऐशी करणी कित्येकी. लक्षात द्या. दोघेही विषयी सोते वक्ते झाले, दोघेही विषयी सोते वक्ते झाले.